नमस्कार सर्वांना, विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार बघा राष्ट्रपती यांना असतात। प्रश्न क्रमांक 2 पहा, गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची गंगटोक खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीमची बघा राजधानी गंगटोक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 3 पहा, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? बघा, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून जात नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, कर्कवृत्त हे ओडिसा या राज्यामधून ते जात नाही। प्रश्न क्रमांक 4 पहा, उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, लक्ष्मण माने हे बघा उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर हा? बघा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, सिल्वर नायट्रेट यांच्या ठिकाणी वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला तो प्रकार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ महाराजांनी बघा भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला तो प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतात सुमारे खालीलपैकी किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली? बघा, भारताचा खालीलपैकी किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, भारताचा एकूण बघा 60% भाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, पानिपत बघा पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, पानिपत हे ठिकाण बघा हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केरळमधील खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी? बघा, केरळमधलं खालीलपैकी कोणतं अभयारण्य आहे जे की हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा, पेरियार हे अभयारण्य बघा हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, जगामधलं सर्वात मोठे बेट कोणतं? जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, ग्रीनलँड बघा हे बेट जगामधलं बघा सर्वात मोठे ते बेट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बर्फामध्ये खालीलपैकी काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप जास्त वेळ? बर्फामध्ये खालीलपैकी काय मिसळल्यावर वितळण्यास या ठिकाणी जास्त वेळ लागतो?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा बर्फामध्ये बघा मीठ मिसळल्यावर बर्फ वितळण्यास या ठिकाणी जास्त वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 12 बघा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा मुख्यमंत्री या ठिकाणी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 13 पहा महिको बघा ही कृषी संस्था आहे बघा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महिको बघा कृषी संशोधन केंद्र बघा ऑप्शन क्रमांक 3 जालना जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 पहा तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो? तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा तालुका पातळीवर बघा प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार बघा या ठिकाणी कार्य करतात. प्रश्न क्रमांक 15 बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त बघा मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक बघा मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने आढळतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेरूळ येथील बघा कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरले गेलेल्या लेणी आहेत? बघा वेरूळ येथील बघा कैलास लेणी बघा राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये कोरले गेलेल्या लेणी आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला बघा दक्षिण गंगा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 19 पहा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना या ठिकाणी देण्यात येतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महिला व बाल विकास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये बघा दिलेले बघा सर्व या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये बघा महाराष्ट्रामधील बघा सर्व या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा ताडोबा पेंच नवेगाव बोरवली बघा या सर्व गटामध्ये बघा राष्ट्रीय उद्याने बघा महाराष्ट्रामधली आहेत. प्रश्न क्रमांक 21 पहा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा हा मान बघा महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता? बघा भारतामधला बघा पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 पहा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या महासागरामधली बेटे? बघा लक्षद्वीप बेटे कोणत्या महासागरामधली बेटे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्र या बघा महासागरामधली या ठिकाणी बेटे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? बघा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? बघा रक्तातील बघा हिमोग्लोबिनमध्ये बघा प्रामुख्याने लोह या ठिकाणी हा खनिज पदार्थ असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जालना या शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची? बघा जालना या शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कुंडलिका ही नदी पहा दुधना या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना पहा बघा कुपोषणावर बघा या ठिकाणी मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी योजना आहे. प्रश्न क्रमांक बघा खानदेशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा खानदेशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहा बहिणाबाई चौधरी यांना बघा खानदेशाची कवयित्री म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1 बघा घाशीराम कोतवाल सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार खालीलपैकी कोण आहेत? बघा घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 3 विजय तेंडुलकर बघा या ठिकाणी या नाटकाचे नाटककार आहेत. प्रश्न क्रमांक 30 बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे?
बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना बघा 1 एप्रिल सन 1935ला बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी केव्हा केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1873 या वर्षी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पहा पणजी या शहरामध्ये या ठिकाणी संपन्न होतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये बघा निर्माण झालेलं बघा पहिले राज्य खालीलपैकी बघा भाषावार प्रांत रचनेनुसार बघा भारतामध्ये निर्माण झालेलं बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना बघा खालीलपैकी कोणत्या एका बघा राष्ट्रपतींना बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमाप्रमाणे दयेचा अधिकार प्राप्त आहे? बघा राष्ट्रपतींना बघा दयेचा अधिकार बघा कलम 72 मध्ये या ठिकाणी तो अधिकार प्राप्त आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राजाची शिफारस कोणत्या समितीने बघा पंचायत राजाची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? बघा बलवंतराय मेहता या समितीने पहा पंचायत राजाची शिफारसी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे बघा महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सागरेश्वर बघा सांगली या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबायत व अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा खंबायत बघा व अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र पहा बघा गुजरात या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी एक एजी या ठिकाणी चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बघा बॉम्बे असोसिएशन बघा ही संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा जगन्नाथ शंकर शेट्टी बघा यांनी बघा बॉम्बे असोसिएशन या नावाची बघा संस्था स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा महात्मा गांधी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. बघा गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी बघा गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा लोकमान्य टिळकांची या ठिकाणी ती पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी मज्जा संस्थेचा बघा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा न्यूरोलॉजी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कवकापासून बघा होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा गजकर्ण या ठिकाणी कवकापासून या ठिकाणी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण बघा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा रिझर्व्ह बँकेचे बघा राष्ट्रीयकरण पहा सन 1949 या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण? बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा रणजित देसाई बघा स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? बघा त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य बघा कोणत्या जीवनसत्वाने बघा चांगले राहते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एका जीवनसत्व अ मुळे पहा त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य या ठिकाणी चांगले राहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी बघा यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी यक्षगान तर कर्नाटक या राज्याशी संबंध आहे.
बघा महाराष्ट्रामध्ये बघा कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सोलापूर या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक बघा 50 पहा, जलियांवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोण होता? बघा जलियांवाला बाग हत्याकांडाला बघा जबाबदार इंग्रजी अधिकारी जनरल डायर या ठिकाणी जबाबदार अधिकारी होता. प्रश्न क्रमांक बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक, बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता आहे? बघा सेल्युलोज हा बघा लाकडामध्ये या ठिकाणी प्रमुख घटक आहे. प्रश्न क्रमांक 52 पहा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उत्तराखंड राज्यामध्ये पहा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक ओझोन, बघा ओझोन या थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? तर क्लोरोफ्लोरोकार्बन या बघा वायूमुळे पहा ओझोन या थराची झीज होत असते. प्रश्न क्रमांक पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित होते? पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित होते? बघा पंडित शिवकुमार शर्मा बघा हे संतूरवादक. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा राजा केळकर बघा हे वस्तू पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला? तो बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? कल्पकम बघा बघा हा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. बघा रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी, रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये बघा कर्नाटक राज्य बघा देशामध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेले राज्य आहे. बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची? शिलाँग बघा शिलाँग बघा मेघालय या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक बघा 60 पा, तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली पद्धत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. अंगणवाडी मुख्य सेवा पर्यवेक्षिका जर तुम्हाला बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.